श्रीराम। आता आपण 66वा श्लोक बघूया। नवे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे। जनी विष खाता पुढे सुख खैचे, करी रे मना ध्यान या राघवाचे। श्रीराम। भगवंत हा सार तर संसार असार आहे। संसार नुसता असारच नाही तर घोर पण आहे, म्हणजे भयानक आहे। प्रपंच किती दुःखदायक आहे याचा आपणापैकी प्रत्येकाला अनुभव आहे। आपण या दुःखाची सवय करून घेतली असल्यामुळे दुःखात राहणे आपला स्वभाव होऊन गेला आहे। माणूस सतत दुःखाशी तडजोड करून घेतो। संसार घोर आहेच, पण कधी संपत नाही ही त्याची भयानकता आहे। आपला संसार पूर्ण झाला तरी मुलांच्या व नातवंडांच्या संसारात माणसं अडकतात। बायका मुलांचा संसार ज्यांना नसतो त्यांनाही संसाराचा ताप असतोच। मठपती महंतांची पण त्यातून सुटका होत नाही। म्हणून समर्थ सुचवतात, सावध करतात की तू दीनदयाळ राघवाचे आत्मारामाचे चिंतन ध्यान कर। विषय चिंतनामुळे मन अशांत व अस्थिर होते। तेच मन भगवंताच्या नाम आणि ध्यानात गुंतविले तर शांत व स्थिर होईल। जय जय रघुवीर समर्थ।